ओके, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आलोय MHT CETच्या एक्झाम सेंटरला आणि 15 एप्रिलची फर्स्ट शिफ्टचा जो पेपर आहे तो आत्ता झालेला आहे. तर आपण विद्यार्थ्यांना विचारणार आहोत त्यांचा कसा रिव्ह्यू होता या पेपरचा. तर काय सांगशील, कसा होता पेपर? पेपर चांगलाच होता ओव्हरऑल. म्हणजे की इझी तर नाही ना म्हणू शकत, पण फिजिक्स कसं इझी गेलं. ओके. फिजिक्स लोक म्हणतात की हार्ड गेलंय म्हणून, पण मला इझी गेलं. ओके. ऑन कॉन्ट्ररी केमिस्ट्री मला थोडंफार हार्ड वाटलं. ओके. आणि मॅथ्सचं कसं होतं की कॅल्क्युलस बेस्ड जे प्रश्न होते ना ते फटाफट सुटत होते आणि वेक्टर्सचे प्रश्न पण चांगले सुटत होते. लाईन अँड प्लेन थोडंफार अडवेल तुम्हाला. आणि कोणतं तो चॅप्टर LPPचं काहीच नाही आलं. ती एक गोष्ट आहे. आणि अजून हे मॅट्रिक्सचे मात्र नीट करून जायला लागतील सगळे प्रॉपर्टीज आपल्याला. आणि इन स्पेसिफिकली म्हणजे फिजिक्स साठी न्यूमरिकल बेसिसवर जास्त क्वेश्चन होते की ऑब्जेक्टिव्ह, असं कसं सांग? न्यूमरिकल बेस्ड जास्त होते थिअरी थोडेफार होते, पण न्यूमरिकलच जास्त होते. आणि केमिस्ट्रीमध्ये थिअरी जास्ती होती ऑफकोर्स. आणि फिजिकल केमिस्ट्रीमध्ये केमिकल कायनेटिक्स मधले प्रश्न दिसून आलेत तसे. ओके. आणि तुझी सेकंड अटेम्प्ट जो आहे आपला मे मध्ये, तर त्याच्यासाठी कशी प्रिपरेशन असेल? काही चुका झालेल्या आहेत त्या कशा ओव्हरकम करशील? चुका म्हणजे तर आता की काही अशा फॉर्म्युलाज आहेत ज्या माझ्याकडनं सुटूनच गेलेल्या. आणि इव्हन लेसन नंबर 2 जो होता आपल्या फिजिक्सचा टेक्स्टबुक मधला, ते तर मी अख्खच सोडून आलो होतो. मग ते करून घ्यायचे आपल्याला. जे राहिलंय ते करून घ्यायचं. जे राहिलं ते करून घ्यायचं ठरवली. आणि आता एम तर करायचंच आहे ऑब्विसली टॉप कॉलेजेस साठी. येस. थँक्यू सो मच रिव्ह्यू दिल्याबद्दल. थँक्यू सो मच.